तुमच्या शेतामधून तुम्ही एकटे फिरत आहात आणि अचानक जर बिबट्या समोर दिसला तर नेमकं काय केलं पाहिजे, आता हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। डोळ्यासमोर बिबट्या एकदम आल्यानंतर अशा दोन गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत जेणेकरून आपला जीव वाचला पाहिजे आणि आपण सुखरूपपणे आपल्या घरी पोहोचलो पाहिजे। वन खात्याने आता दोन अशा गोष्टी तुम्हाला करायला सांगितल्या आहेत, ज्या जर तुम्ही केल्या तर नक्कीच तुम्ही बिबट्याच्या तावडीतून सुखरूपपणे घरी पोहोचू शकता। ऊसाच्या शेतामध्ये, कापसाच्या शेतामध्ये हमखास बिबट्या आजकाल दिसू लागला आहे। सगळीकडे वातावरण भीतीचं पसरलं आहे। लक्षात ठेवा, बिबट्या जोपर्यंत त्याच्या तोंडामध्ये माणसाला पकडत नाही तोपर्यंत तुम्ही सुरक्षित आहात। एकदा का त्याच्या तोंडामध्ये जर त्याने पकडले तर तो 99% सोडत नसतो। त्यामुळे त्याला आपल्या जवळ न येण्यासाठी आता वन खात्याच्या काही अनुभवी अधिकाऱ्यांनी या राक्षसी बिबट्यापासून वाचण्याच्या काही सोप्या दोन गोष्टी या ठिकाणी आता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे। त्या जर दोन गोष्टी तुम्ही केल्या तर नक्कीच तुम्ही बिबट्याच्या तावडीतून घरी सुरक्षित या ठिकाणी आता व्यवस्थित पोहोचू शकता। पूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी देणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ प्रत्येक तुमच्या नातेवाईकांना नक्कीच पाठवा जेणेकरून जास्तीत जास्त प्राण लोकांचे या ठिकाणी आता वाचू शकतील। शेतामधून फिरताय आणि अचानक बिबट्या समोर आला तर पहिले आपली काय होते, बोबडी वळते, आपल्याला ओरडता येत नाही, आपल्या अंगावर या ठिकाणी झरकन काटा येतो। हे सर्वात पहिल्यांदा आपली परिस्थिती त्या ठिकाणी लगेचच आता होत असते। मग अशा परिस्थितीमध्ये आता तुम्ही दोन गोष्टी करायला आता एका वन अधिकाऱ्यांनी सांगितलंय, ज्यांचं वय वर्ष सध्याला 80 वर्षे, खूप अनुभवी आहेत आणि त्या ठिकाणी आता बिबट्या समोर आला, डोळ्यासमोर आला तर कोणत्या चुका टाळायच्या आहेत आणि नेमकं तुम्हाला काय करायचंय नक्की पहा। आता जर अचानक बिबट्या तुमच्या समोर आला तर काही लोक त्या ठिकाणी बरेचसे त्या ठिकाणी सांगतात, काही लोक यामध्ये सांगतात की तुम्ही त्या ठिकाणी तिथून पळ काढला पाहिजे। परंतु तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, बिबट्या हा 99% समोर हल्ला कधीच करत नाही, तर तो पाठीवर या ठिकाणी हल्ला करत असतो आणि ज्यावेळी बिबट्या समोर येतो त्यावेळी 99% लोक या ठिकाणी चुका करतात की पळू लागतात। पळू लागल्यामुळे बिबट्याला आपली पाठ या ठिकाणी व्यवस्थित दिसते आणि बिबट्या तुम्हाला माहितीच आहे पाठीवर हल्ला करत असतो। त्यामुळे बिबट्या डायरेक्ट आपल्या समोर जर त्या ठिकाणी आला तर त्या ठिकाणी आपण अजिबात ही चूक अजिबात करायची नाही, तिथून तुम्ही त्या ठिकाणी पळून जायचं नाही। बघा, अजिबात पळून जाण्याचा प्रयत्न करू नका। तसेच यामध्ये दुसरी चूक अनेक जण करतात, ती म्हणजे काही माणसं सांगत असतात की आसपासच्या आडोशाला या ठिकाणी जाऊन तुम्ही लपलं पाहिजे। परंतु एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, जंगली प्राण्यापैकी सर्वात हुशार आणि त्या ठिकाणी जर हुशार प्राणी जर यामध्ये पाहिला तर चित्ता असतो, म्हणजेच बिबट्या असतो। एकदा का त्याच्या डोळ्यासमोर आपण दिसलो तर आपण कुठे लपतोय, आपली पुढची दिशा काय, तर तो एका सेकंदामध्ये या ठिकाणी बिबट्या ओळखत असतो। त्यामुळे कुठेतरी पळून जाऊन आडोशाला उभे राहण्याची चूक तुम्ही अजिबात करू नका, अन्यथा डायरेक्ट हा बिबट्या तुमच्यावर हल्ला करू शकतो। कारण बिबट्या हा लपूनच हल्ला करत असतो, त्यामुळे त्याला माहिती असतं तुमची पुढची दिशा काय आहे। या छोट्या छोट्या चुका तुम्ही करत असता, त्यामुळे बिबट्या आजकाल जास्त हल्ला आता करू लागला आहे। मग आता या ठिकाणी वन खात्याच्या काही अधिकाऱ्यांनी, ज्यांचं वय वर्ष सध्याला 80 वर्ष सुरू आहे, जे खूप अनुभवी आहेत, ते रिटायरमेंट झाले आहेत, त्यांनी अशा काही बिबट्यापासून वाचवण्यासाठी गोष्टी सांगितल्यात, ज्या तुम्हाला खरोखरच आता त्याच्या तावडीतून 100% या ठिकाणी निष्ठून घरी येऊन सुखरूप राहण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू शकतात। बघा, या ठिकाणी काय काय सांगितलेत, कोणत्या चुका तुम्हाला टाळायच्या आहेत आणि दोन गोष्टी तुम्हाला कोणत्या करायच्या आहेत नक्की पहा। या ठिकाणी बघा, आता बिबट्याच्या तावडीतून निसटण्यासाठी आता पुढची चूक तुम्ही त्या ठिकाणी करत असता, ती म्हणजे आता काही अनुभवी लोक असे सुद्धा म्हणतात, बिबट्या दिसला की पटकन झाडावर चढायचं। आता बघा, महत्वाची चूक जी आहे तर ती सर्वजण करतात। लक्षात ठेवा, बिबट्या आपलं खाद्य ज्यावेळी तोंडात धरतो तर ते कुठे नेऊन खातो, तर लक्षात ठेवा झाडावर नेऊन खातो।
त्यामुळे बिबट्याला झाडावर चढता येतं हे तुम्ही लक्षात ठेवा। त्यामुळे झाडावर चढण्याची चूक तुम्ही अजिबात करू नका। त्याचं कारण म्हणजे बिबट्या इतका चपळपणाने झाडावर चढतो की माणसाला चढायला जर 2 मिनिटे झाडावर लागत असतील तर बिबट्याला चढायला फक्त 5 सेकंद या ठिकाणी लागत असतात। त्यामुळे झाडावर चढण्याची चूक तुम्ही अजिबात करू नका। मग आता वन विभागाच्या काही अनुभवी अधिकाऱ्यांनी तुम्हाला जागेवर उभारून त्याचा विशिष्ट प्रकारे सामना कशा पद्धतीने केला पाहिजे, आपण त्या ठिकाणी बिबट्याचा सामना कशा पद्धतीने करायचा आहे, अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी समजावून आता आम्ही सांगणार आहे। बघा, आजकाल बिबट्याची भीती खूप वाढलेली आहे। कुठे पण त्या ठिकाणी बिबट्या आता येऊ लागलाय। त्याची महत्त्वाची कारणे म्हणजे माणसांनी सर्व जंगल या ठिकाणी प्राण्यांची नष्ट केली आणि त्या ठिकाणी बिल्डिंग 5 मजली 6 मजली उभा करायला सुरुवात केली। त्यामुळे जंगलातील सर्व प्राणी या ठिकाणी आता बाहेर पडायला सुरुवात दिसत्या। कुत्र्यावर हल्ला कर, एखाद्या आपल्या प्राण्यावर हल्ला कर, शेळीवर हल्ला कर, असं त्या ठिकाणी दिसून येत आहे। त्यातल्या त्यात प्रत्येक गावामध्ये बिबट्याची भीती सगळीकडे पसरल्या। बिबट्या खूप चपळ असतो। एकदा का त्याच्या तोंडामध्ये भक्ष्य गेलं तर तो लवकर सहजासहजी सोडत नाही। त्यामुळे काही वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्येक माणसाने बिबट्यापासून कसं सावध राहिलं पाहिजे, बिबट्या समोर आला तर अजिबात त्या ठिकाणी पळण्याचा विचार करू नका, तसेच झाडावर चढण्याचा विचार करू नका, तसेच कुठेतरी लपून बसण्याचा विचार करू नका। कारण हा जो बिबट्या असतो तर तो 99% त्या ठिकाणी लपूनच आपली शिकार करत असतो। त्यामुळे या सर्व गोष्टी त्याला माहिती असतात, जसं की झाडावर कसं लवकर चढायचं, आडोशाला लपलेल्या एखाद्या व्यक्तीवर हल्ला कसा करायचं, तसेच या ठिकाणी जर व्यक्ती पळत असेल भिवून तर त्या पाठीवरून हल्ला कसं करायचं, हे सर्व बिबट्याला या ठिकाणी माहिती असतं। खूप चपळ प्राणी आहे। त्यामुळे याच्यापासून वाचण्यासाठी काही गोष्टी तुम्हाला आता पाळायच्या आहेत। प्रत्येक गोष्ट सांगत आहे, इथून पुढे आता काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा। या ठिकाणी बिबट्यापासून बचाव करण्यासाठी आता तुम्हाला करायचं आहे, बिबट्या जर तुमच्या एकदम समोर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी शांतपणे त्याच्या समोर उभं राहायचं आहे। बघा, अजिबात घाबरू नका, पळून जाण्याचा तर चुकून पण प्रयत्न करू नका, कारण बिबट्या तुमच्या मागे धावेल। त्याची धावण्याची त्या ठिकाणी जर ही बघितली, पळण्याची जर ताकद बघितली तर आतापर्यंत कोणताही प्राणी त्याच्या एवढा पळू शकला नाही। त्यामुळे पळून जाण्याचा चूक करू नका। त्यानंतर दुसरी महत्त्वाचं तुम्हाला करायचं आहे, ते समोर आल्यानंतर डोळ्यात डोळे घालून त्याच्या डोळ्यात बघा। बिबट्याशी डोळ्यांचा संपर्क ठेवा आणि थेट त्याच्या नजरेत नजर या ठिकाणी आता पाहत राहा। नजर अजिबात चुकवू नका, कारण यामुळे त्याला समजते की आता तुम्ही घाबरलेले अजिबात नाही आणि यामुळे तो हल्ला करण्याचा प्रयत्न अजिबात करणार नाही। असं दाखवा की स्वतःला मोठे दाखवा, हात वर करायचा आहे तुम्हाला, काहीतरी मोठे दिसेल असे वागा। तुम्ही मोठे आणि धोकादायक आहात हे बिबट्याला वाटायला हवे, जेणेकरून बिबट्या तुम्हाला भिला पाहिजे असं तुम्ही करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा। आता हे झाले तुम्हाला महत्त्वाचे 3 उपाय। आता पुढचे तुम्हाला उपाय सांगणार आहे, ते जर केले तर 100% तुम्हाला जास्तीत जास्त आता फायदा मिळू शकतो। बघा, यामध्ये आता बिबट्या समोर येताच तुम्हाला पुढचं त्या ठिकाणी उपाय करायचा आहे, आवाज मोठा करा। बघा, मोठमोठ्याने आवाज करायचा आहे, जसे की टाळ्या वाजवणे किंवा ओरडणे। यामुळे बिबट्या घाबरून पळून जाऊ शकतो। त्याला पाठ अजिबात दाखवू नका, बिबट्याला कधी पाठ दाखवू नका। हळूहळू तुम्ही त्या ठिकाणी मागे मागे त्या ठिकाणी पाठ न दाखवता तुम्ही मागे सरका, अडथळा शोधा। तुमच्या आणि बिबट्यामध्ये एखादा अडथळा, जसे की या ठिकाणी मोठा दगड आणण्याचा प्रयत्न करा। या ठिकाणी बिबट्याला त्या ठिकाणी परंतु तुम्ही पाठीनेच मागे सरायचं आहे, अजिबात पाठ त्याला दाखवू नका। त्याच्या जवळ जाण्याचा विचार करू नका, त्याला चितावू नका, त्याच्या खूप जवळ जाऊ नका। खास करून जर तो त्याच्या पिलांसह असेल, जर पिल्ल जर समोर असतील त्या ठिकाणी, आता त्या ठिकाणी बिबट्याची पिल्ल असतील तर अजिबात जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका। यामुळे तुमचं संरक्षण होईल आणि तुम्ही त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हात वर करायचा आहे, मोठं दाखवायचं आहे। त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजिबात त्याला पाठ दाखवू नका। अशा प्रकारे तुम्ही सुरक्षित राहून घरी त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करायचा आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे अपडेट नवीन पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।